सनदी सेवा कशाचा भाग आहे? मोठं उत्तर द्या आधी. म्हणजे सनदी सेवा कशाचा भाग आहे? कार्यकारी मंडळ. बरोबर. सनदी सेवा कशाचा भाग आहे? प्रशासन, नोकरशाही. यस. सो आता असा फ्लोचार्ट तुम्ही काढू शकता, त्याला काही हरकत नाही. इथं मी बाकीचं काहीच लिहिणार नाही. इथं ती आहे असं आपण मार्क करूयात. म्हणजे इथं ती सिव्हिल सर्व्हिस आहे. म्हणजे एवढंच मी इथं फ्लोचार्टनं दाखवलेलं, एवढं पुरेसं आहे. म्हणजे आता याच्या आधारे आपण तिची वैशिष्ट्य बघूयात. ही कसली सेवा आहे? शासकीय, गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे ते डेफिनेटली. त्याच्याबद्दल कुठल्याही कुणाच्याही मनामध्ये शंका असता कामा नये. मराठीमध्ये त्याला अजून एक शब्दप्रयोग आहे. कसली सेवा म्हणतात त्याला? सार्वजनिक सेवा, पब्लिक सर्व्हिस. कुणीतरी उत्तर तुमच्यापैकी दिलं होतं ना. म्हणजे त्याला अजून एक शब्द आहे, चालेल का असा वापरलेला? लोकसेवा. सो शासकीय सेवा आहे, सार्वजनिक सेवा आहे, लोकसेवा आहे. इंग्रजीमध्ये पब्लिक सर्व्हिस, ह्यालाही पब्लिक सर्व्हिसेस आहे. पब्लिकच आहे. म्हणजे पब्लिकला मराठीमध्ये लोक पण म्हणू शकतो आणि सार्वजनिक पण म्हणू शकतो. दोन शब्द आहेत मराठीमध्ये. आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस. बरोबर. त्यामुळे सनदी सेवा कार्यकारी मंडळाचा भाग, प्रशासनाचा, नोकरशाहीचा एक महत्वाचा भाग म्हणून कसली सेवा आहे ती? शासकीय, सार्वजनिक आणि लोकसेवा आहे. हा पहिला भाग त्यातला. आता दुसरं, तुम्ही म्हणाल की ठीक आहे, हे आम्हाला पहिलं वैशिष्ट्य कळलं, पण तिला सनदी असं का म्हटलंय? म्हणजे हे का म्हटलेलं आहे? म्हणजे आपण क्वेश्चन मार्क विचारूया त्याला, हे का असं म्हटलेलं आहे? म्हणजे तर या सेवेला, या शासकीय सेवेला ज्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत, म्हणजे त्या कसल्या जबाबदाऱ्या आहेत? नागरी जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. कुठल्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत त्याला? नागरी जबाबदाऱ्या. इंग्रजीमध्ये काय शब्द लिहिलाय मी त्याला? सिव्हिक किंवा सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीज. नागरिक शास्त्राला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सिव्हिक्स म्हणतात. बरोबर आहे. सो नागरिक शास्त्र म्हणजे कशाचा अभ्यास केला जातो त्या पुस्तकामध्ये आणि त्या विषयामध्ये? नागरिकांचा. ओके. सो आपला समाज आहे, आपल्या समाजात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये नागरिक असतात. नागरिकाशिवाय, सिटिझन शिवाय लोकशाहीचा विचार करता येत नाही. मी जर असं एक स्टेटमेंट केलं, आपल्या देशात लोकशाही आहे आणि आपल्या देशातील लोक आपल्या शासनाची प्रजा आहे. तुम्ही म्हणाल सर 15 ऑगस्ट 1947च्या पूर्वीचा काळ आठवतंय का काय? म्हणजे 15 ऑगस्ट 47 कधीच झालेला आहे. किती वर्ष झाले त्याला? 80 वर्ष होतील ना आता पुढच्या वर्षी. बरोबर आहे. सो तुम्ही म्हणाल की ते जुनं कशाला सांगताय तुम्ही? म्हणजे भारतीय लोक जे लोकशाही शासनाचा भाग आहेत त्यांना तुम्ही प्रजा म्हणू शकत नाही. काय राजेशाही आहे का आपल्याकडं? वसाहतवादी शासन आहे का? काही परकीय सत्ता आहे का कोणाची? नाही. लोकशाही म्हणजे आपण निवडलेल्या लोकांचं, म्हणजे आपण लोक म्हणून निवडलेल्या लोकप्रतिनिधींचं शासन आहे. म्हणजे आमचं शासन आहे ते. ओके. सो प्रजा असा शब्दप्रयोग लोकशाहीमध्ये बसूच शकत नाही. म्हणजे मग काय म्हणायला पाहिजे आपल्याला? सिटिझन. सो नागरिक. सो नागरी किंवा सनदी असं म्हणू शकता, पण नागरी जबाबदाऱ्या या सनदी सेवेला शासकीय सेवा म्हणून सुपूर्द केलेल्या आहेत किंवा बहाल केलेल्या आहेत. म्हणजे आपण सोपं करतो. तुम्ही म्हणाल की नागरी जबाबदाऱ्या म्हणजे कसल्या जबाबदाऱ्या आहेत? तर मग आता त्याचे पैलू बघा कुठले कुठले आहेत. नागरी जबाबदाऱ्यामध्ये काय काय येतं बघूयात. पहिलं जे आहे महसूल. शब्द तुम्ही वाचला असणार, ऐकला असणार. महसूल इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? रेव्हेन्यू. बरोबर. दुसरा आहे, हे तर तुम्हाला बऱ्याचदा काही लोकांना आकर्षण असतं याचं. दुसरं काय आहे? कायदा सुव्यवस्था. तिसरं आहे अर्धन्यायिक. ते मी सांगणार पण आहे, समजा दिसायला अडचण असेल तरी मी सांगणार आहे. यू डोंट वरी अबाउट दॅट. आणि चौथा आहे विकास कामे. ओके. जे नागरी जबाबदाऱ्या म्हणजे नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या, नेमकी कोणती कामं आहेत? म्हणजे तर आपण त्याला एक एक गोल करत जाऊयात. महसूल. आता कलेक्टर नावाचा शब्दप्रयोग प्रसिद्ध आहे बघा.
तर तो वसाहतवादी कालखंडामध्ये निर्माण केलेलं जिल्ह्याचा प्रमुख असणारं जे प्रशासकीय पद होतं त्याला कलेक्टर. आणि ते काय कलेक्ट करायचा? जमीन महसूल होता. जमीन महसूल तेव्हा महसुलाचं, रेव्हेन्यूचं खूप महत्वाचं साधन होतं म्हणजे, है ना. तर आता जमिनीतनं महसूल येतो का आपल्या? फार किरकोळ आहे म्हणजे. पण महसूल कुठून येतो मेनली? तर तुम्ही म्हणाल की अहो इंडस्ट्रीमधनं येत असणार, सर्व्हिस सेक्टरमधनं येत असणार, आपलं इन्कम टॅक्स आहे ते इन्कम टॅक्समधनं येत असणार. तुम्ही म्हणाल जीएसटीला कसं काय विसरता? असं वेगवेगळी महसुलाची कर रूपानं येणारी जी काही साधनं आहेत ती आपण सांगू शकतो रेव्हेन्यू म्हणजे. आता सिव्हिल सर्व्हिसमध्ये 2 अशा सर्व्हिस आहेत ज्यांच्या नावातच रेव्हेन्यू शब्द प्रयोग आहे. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, IRS, भारतीय राजस्व सेवा असं म्हटलंय त्याला. त्याच्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस IT म्हणजे इन्कम टॅक्स, आयकर. भारतीय राजस्व सेवा आयकर, IT. त्याच्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, भारतीय राजस्व सेवा, कस्टम्स अँड एक्साईज असं म्हटलंय म्हणजे ती दुसऱ्या प्रकारची आहे. सो वेगवेगळ्या स्त्रोतातून रेव्हेन्यू जनरेट होतो. आता रेव्हेन्यूचा साधा अर्थ सोपा आपण करूयात. म्हणजे शासनाला आपली सगळी यंत्रणा चालवायची आहे ना. म्हणजे आपले MP आहेत, जे कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ सरकार आहे, त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ आहे, त्यानंतर प्रशासन आहे, न्यायाधीश आहेत न्यायमंडळाचा भाग म्हणून, त्यांचे पण सेवक आहेत. हा गाडा चालवायचा कसा? हा पसारा चालवायचा कसा? तर हा पसारा, शासनरूपी पसारा चालवण्यासाठी, कारभार चालवण्यासाठी तुम्हाला खर्च लागणारच आहे, तुम्हाला पैसा लागणार आहे. त्यासाठी काय गरजेचं आहे? रेव्हेन्यू गरजेचं आहे. कोणत्याही देशातील राज्याला, शासनाला रेव्हेन्यूची गरज असते. आणि या रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये कलेक्शन, रेव्हेन्यू कलेक्शन एका अर्थानं सोप्या भाषेमध्ये करण्याचं काम हे अत्यंत महत्वाचं काम या नागरी जबाबदाऱ्याचा भाग म्हणून आहे. बरोबर. त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर म्हणलं की कोण डोक्यात येतं आपल्या? कोणत्या प्रशासकीय सेवेला ते काम सोपवलेलं आहे आपण? पोलीस सेवा असं म्हणतात त्याला, इंडियन पोलीस सर्व्हिस. आणि इकडं DYSP असं जनरली त्याला म्हणतात, तिकडं IPS आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजे. सो कायदा सुव्यवस्था हे अत्यंत महत्वाचं काम नागरी जबाबदाऱ्यांमधलं आहे. मला सांगा, नागरिकांबद्दल बोलतोय आपण, नागरिकासंबंधी जबाबदारी आहेत. आता खाली उतरताना आपल्याला ह्याची काळजीच नाही की कोण पकडून नेलं आपल्याला. खाली उतरलोय आणि कुठली तरी व्हॅन आली आणि आत टाकले आपल्याला. म्हणजे तुम्ही म्हणाल काय चाललंय, सुरक्षित आहे की नाही, तेही पुण्यासारख्या ठिकाणी. म्हणजे प्रश्न कुठला असेल? कायदा सुव्यवस्थेचा. चोऱ्या माऱ्या होत आहेत वगैरे वगैरे वगैरे. सो कायदा सुव्यवस्था जर व्यवस्थित असेल, सुरळीत असेल, तर नागरिकाचं जीवन हे सुसह्य बनेल. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर आणि अख्खच्या अख्खं पोलीस प्रशासन त्याच्यासाठी आपण निर्माण केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता जरासं अवघड वाटेल तुम्हाला, काही अर्धन्यायिक कामं असं म्हटले त्याला. कसली कसली कामं आहेत ती? अर्ध म्हणजे अर्ध म्हणजे पूर्ण न्यायिक नाही, पण कसलं काम? त्याच्या पुढे काय लिहिले? न्यायिक. क्वाझाय ज्युडिशियल, हाफ ज्युडिशियल असं म्हटलंय. आता तुम्ही बऱ्याच वेळेला असं ऐकलं असेल, तुम्ही स्वतः देखील अनुभव घेतला असेल की काहीतरी तंटा आहे आणि तो तंटा गेलाय तहसीलदाराकडे, काहीतरी तंटा आहे डेप्युटी कलेक्टरकडे गेलेला आहे, काहीतरी तंटा वाद आहे आणि कलेक्टरकडे गेलेला आहे, CO कडे गेलेला आहे. तर मग त्या तंट्यामधल्या ज्या 2 पार्टी असतात, 2 गट असतात, 2 पक्ष म्हणूया, 2 पक्ष म्हणजे तक्रार केलेलं कोणीतरी आहे, ज्यांच्या संदर्भात तक्रार केली आहे ते कोणीतरी आहे. आणि बऱ्याचदा जमिनी संबंधीचे वाद बरेच असतात, म्हणजे जागेसंबंधीचे वाद असतात. तर अशा वादांच्या तंट्याच्या बाबतीमध्ये त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार पण या प्रशासकीय अधिकाऱ्यांना असतात. मर्यादित असतील, पण त्यांना कलेक्टरची ऑर्डर निघाली आता वगैरे वगैरे असं म्हणतो की तहसीलदारानं हे केलेलं आहे. सो अशी न्यायाधीशासारखी कामं त्यांना करावी लागतात, पण ती पूर्ण स्वरूपाची फुल्ली ज्युडिशियल नसतात, ती म्हणजे अर्धी असतात. ती त्यांना जेवढं काम सोपवलेलं आहे निर्णय घेण्यासंदर्भातलं तेवढंच काम ते घेऊ शकतात, अदरवाईज ते घेऊ शकत नाही. आता आपण उदाहरण घेऊयात. समजा प्रचंड पाऊस पडलाय, प्रचंडच पाऊस पडलाय आणि पहिला प्रश्न आपल्या डोक्यात येतो की शाळा चालू ठेवायच्या का नाही चालू ठेवायच्या उद्या. बरोबर आहे, कारण शाळांमध्ये येणारी मुलं आहेत छोटी छोटी, म्हणजे मग ती काय स्वतःची काळजी घेऊ शकतील अशा परिस्थितीमध्ये नाही आहेत.
तर मग शाळांमधनं सूचना यायला लागतात की कलेक्टरची सूचना येऊ द्या, मग आपण ठरवूयात काय ते म्हणजे. आणि कलेक्टरची सूचना आली राहिली किंवा सगळ्या शाळांना काय बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. म्हणजे हा निर्णय आहे ना. म्हणजे आता इथं कलेक्टर जज म्हणूनच वागतो एका अर्थानं. सो अशी पण काही कामं या नागरी जबाबदाऱ्यांमध्ये त्यांना आपण म्हणलं सर इथं कोर्ट आहे शिवाजीनगरला, आपण जाऊ ना कोर्टात, त्यांना सांगू बाबा गेले 4 तास पाऊस पडतोय आणि उद्या जरा अवघड आहे, जज म्हणतील सांगा, मग कोणीतरी जाईल. हे तिथं जर आपण घेऊन गेलो तर ते केवढ्याला पडायचं, सगळं वाहून जायचं, 2-4 दिवसांनी निर्णय येईल, हे आपल्याला परवडणार नाहीये. त्यामुळे असे जे क्विक ज्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला लागतात तर ते निर्णय घेण्याची सत्ता या शासकीय अधिकाऱ्यांना पण दिली जाते. म्हणजे काय प्रकारची अधिसत्ता पॉवर त्यांना प्राप्त, चांगल्या अर्थाने बोलतोय आपण. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे काय आहे, विकास कामं आहेत. आपण एक सोपं करूयात. कायदे मंडळ जे कायदे बनवतं, कशासाठी कायदे बनवतं? आपलं सरकार धोरणं ठरवतं, पॉलिसीज बनवतं. कशासाठी बनवतं? कशासाठी? कायदे बनवणं, धोरणं बनवणं, योजना म्हणजे स्कीम बनवल्या जातात. कशासाठी बनवल्या जातात? आपण एक उत्तर देऊ शकतो का हा शब्दप्रयोग वापरून? विकास करण्यासाठी म्हणू शकतो का नाही म्हणू शकत? डेफिनेटली म्हणू शकतो ना. असं कुठलं जगामधलं लोकशाही असणाऱ्या देशामधलं सरकार म्हणेल की आम्ही काही विकासासाठी कायदे करत नाही? 12च्या भावात जावं लागेल ना. म्हणजे असं जर कुणी म्हटलं तर म्हणजे पाय उतार व्हावं लागेल त्यांना सत्तेतनं. म्हणजे कारण लोक म्हणतील मग कशाला आलाय तुम्ही, म्हणजे का तुमच्या फॅमिलीचा बिझनेस बघायला आलाय काय तिथं? म्हणजे तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्या विकासाची कामं करावी लागतील. ओके, आता विकासासंबंधी कायदे गरजेचे असतात, ते करणार आपलं कायदे मंडळ. धोरणं गरजेची असतात, ते करणार आपलं कार्यकारी मंडळ. ओके, धोरणं ते बनवतं. आणि मग जे दुसरं काम त्या कार्यकारी मंडळाला करायला लागतं ते म्हणजे अंमलबजावणीचं आहे, बरोबर. पण कार्यकारी मंडळ अंमलबजावणी, आता स्वतः मंत्री अंमलबजावणी करतो का कुठल्या गोष्टीची? नाहीये. मग त्या मंत्र्याला, मंत्रिमंडळाला, सरकारला, शासनाला अंमलबजावणीमध्ये मदत करतं कोण? रादर कोण अंमलबजावणी करतं? तर ते अंमलबजावणी करणार म्हणजे कोण म्हणतो आपण त्याला? प्रशासन आहे. आणि त्यातही महत्वाचा वाटा जो आहे, जेव्हा नागरी जबाबदारी येतात तर नागरिकांसंबंधी जी विकास कामं असतात तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सनदी सेवकांवरती, प्रशासकीय सेवकांवरती असते. म्हणजे हे कायम लक्षात ठेवा. UPSC साधारणतः दरवर्षी जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन कंडक्ट करते 20 ते 25 प्रकारची सनदी सेवा पदांची भरती असते. आणि MPSC द्वारा जी तशीच त्या सेवेचं पण नाव तेच आहे, सनदी सेवा असंच म्हणतात त्याला, सिव्हिल सर्व्हिस असंच म्हणतात, नागरी सेवा असंच म्हणतात. आणि MPSC मधनं जी काही पदं निवडली जातात, पुन्हा 1808 कमी जास्त कधी कधी होतं, म्हणजे ती पण तेवढीच आहेत. म्हणजे साधारणतः 20-22 एवढी पदं, जरा कमी जास्त होतात त्या वर्षी. म्हणजे तर ती पदं जी आहेत तर ती पदं देखील हीच ब्रॉडली तुम्हाला कामं करताना दिसतात. म्हणजे आता यातनं तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की होय, सनदी सेवा शासकीय सेवा आहे, ती सरकारी सेवा आहे, ती सार्वजनिक सेवा आहे, ती लोकसेवा आहे, बरोबर. पण तिला नागरिक असं म्हटलंय, तिला सनदी असं का म्हटलेलं आहे? तर तिला सोपवलेल्या नागरी जबाबदाऱ्यांमुळे, सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये मुळे म्हटलेलं आहे. मग सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ काय? हे 4 पैलू तुम्ही आयुष्यामध्ये कधीही हे डिस्कशन इंटरव्ह्यू मध्ये प्रचंड महत्वाचं असतं. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगतो आणि त्याच्यावर सतत तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला कळलं तरी पाहिजे ना, मला सिव्हिल सर्व्हिसमध्ये करिअर करायचं आहे, सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे मला, पण सिव्हिल सर्व्हिस करते काय ह्याची सुरुवातच आजच्या आपण पहिल्या याच्यापासून केलेली आहे. आणि नंतर तुमचं आकलन वाढत जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. म्हणजे त्याची काळजी तुम्ही करू नका.